मांडेदुर्ग गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शुक्रवारी सकाळी दगड काढण्यासाठी स्फोट करण्यात आला होता. हा स्फोट इतका तीव्र होता की परिसरातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, खिडक्यांच्या काचा फुटल्या, तसंच घरांमधील दैनंदिन वापराच्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. स्फोटाच्या प्रचंड आवाजानं जनावरं घाबरून जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्यात. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बंद करा, बंद करा, खडी क्रशर मशीन बंद करा, अशा घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला. खडी क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद करावेत, नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आलं. यानंतर ग्रामस्थांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केलंय. आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. 5 जानेवारीपर्यंत प्रशासनानं मागण्यांची दखल घेतली नाही तर चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करू, येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान सरपंच विनायक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माजी आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही खडी क्रशर मशीन बंद करण्याचं निवेदन सादर केलंय. मांडेदुर्ग ग्रामस्थ उद्या काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज पाटील यांनाही निवेदन सादर करणार आहेत.